नमस्कार पांडेबा. पांडेबा, आमच्या गावाकडे तलाठीले म्हणतात. आणि तुम्हाला जर का तलाठी व्हायचं असेल, ग्राम महसूल अधिकारी व्हायचं असेल तर MPSCच्या थ्रू जी एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे तर MPSCचेच PYQ तुम्ही सॉल्व केले पाहिजेत. तर या व्हिडिओमध्ये आपण MPSC कंबाईन ग्रुप सी प्रिलिम्स 2025 MPSCनं गट क चा जो पेपर घेतला होता 2025 मध्ये त्यातील गणिताचे प्रश्न जे आहेत विचारले गेले होते PYQ ते या चॅनलवर आपण पाहणार आहोत. तर पिंटू भाऊ आणि पिंकूताई, तुम्हाला रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनची घंटी दाबून घ्या. कारण या चॅनलवर आपण MPSCनं जेवढे काही प्रश्न पेपर घेतले असतील त्या पेपरमधले गणिताचे जे प्रश्न आहेत ते या चॅनलवर मी राजेश वानखडे तुम्हा सर्वांना शिकवणार आहे. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की भाई लेटर आणि पेन सोबत घेऊन बसा. तुम्हाला जर का डबल माया तोंड पायाचं नशीन तर, कारण कितीही एक्स्ट्राऑर्डिनरी विद्यार्थी असला त्याला जेव्हा शिक्षक एखाद्या फळ्यावर शिकवत असतो तेव्हा ते त्याच्या डोक्यात उतरते, त्याला कॉन्फिडन्स येते की ह्या गोष्टी आपल्याला जमू राहिल्या, हे तर इझीच आहे, हे आपल्याला समजते. ते जेव्हा व्हिडिओ पाहते तेव्हा तो प्रश्न त्याला समजते, परंतु त्याच्यावर काही काळ निघून गेला की मग त्याला त्या गोष्टी पुन्हा आठवत नाही, ते त्याच्या डोक्यातून असं पुसल्या जाते, ते त्याच्या डोक्यातून व्हॅनिश होते. तर पिंकूबाई आणि पिंटू भाऊ, तुम्हाला पहिलेच सांगतो की लेटर आणि पेन घेऊन बसा. एखादा प्रश्न जर का आपल्याला डील करायचा असला तर त्याची टेक्निक कशी असते, काय प्रक्रिया असते, तर सुरुवातीला काय करायचं, एखादा प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न बारकाईनं पहिले नीट वाचायचा असतो. कारण तो बारकाईनं जर का घाईगडबडमध्ये फक्त आपण आकडेच पाहतो आणि ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो तर पेपरमध्ये आपल्याला काहीतरी प्रश्नामध्ये वेगळंच विचारलेलं असतं आणि आपण वेगळंच उत्तर काढत असतो. तर सुरुवातीला बारकाईनं पहिले प्रश्न वाचून घ्यायचा, त्याच्यामध्ये नेमकं यायला काय पाहिजेत, परीक्षा एक्झामिनर आलेले नेमकं कशाचं उत्तर पाहिजे ते आपल्याला क्लॅरिटी येते, म्हणजे आपल्याला प्रश्न सोडवायला सोपी जाते, आहे की नाही. मग तुम्हाला पहिलेच सांगतो भाऊ, डबल माया तोंड जर का पाहायचं नसेल या व्हिडिओसाठी आणि तुमचा टाईम जर का तुम्हाला पुन्हा बर्बाद करायचा नसेल, पहिलेच तुमचा जो टाईम कमी आहे की नाही, तर मग आताच लेटर पेन घेऊन घ्या आणि मी हा प्रश्न सोडून द्यायच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हा प्रश्न स्वतःहून सोडवून पहा. आणि तुम्ही स्वतः कुठं अडता हे तुमच्या जर का लक्षात आलं तर तुम्हाला समजेल की पुन्हा आपल्याला काय आपण कुठे चुकलो होतो आणि आपल्याला काय इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे. चला तर मग चालू करूया, आहे की नाही. पहिला प्रश्न, मुंबई आणि गोवा स्थानकातील अंतर 540 किलोमीटर आहे. 2 रेल्वे गाड्या सकाळी 7:30 वाजता एकाच वेळी या दोन्ही स्थानकावरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात. त्यांचे वेग अनुक्रमे 60 km/h आणि 75 km/h आहेत. तर त्या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील? पिंटू भाऊ, पिंकूताई लक्ष दे. हे बाय या प्रश्नातील रेल्वे गाड्या हा घटक काढून टाक आणि लक्षात दे. असं वाट की पिंकूभाई आहे, पिंकी आहे पुण्याले आणि पिंट्या आहे गोव्याले. या दोघांच्या मनामध्ये या 540 किलोमीटरचं अंतर, पण या दोघायला लागली भेटीची आतुरता. तर ते प्लॅन करतात की उद्या सकाळी आपण 7:30 वाजता निघू आणि आपण उद्याच्या तारखेमध्ये भेटू, कारण त्या दोघायला लागली भेटीची भलतीची आतुरता. तर पिंकी काय करते, पिंकी निघते मुंबईवरून आणि पिंट्या निघते गोव्यावरून. या दोघांच्या मधातलं अंतर आहे 540 किलोमीटर. पण ते दोघं जण निघतात कशा, या शब्दावर ध्यान द्यायचं, परस्पर विरुद्ध दिशेने. त्याला भेटायचं आहे तर म्हणजे ते असेच येतील ना इकडे. आणि त्याला जर का एकमेकाचा पाठलाग करायचा असता तर एक तर पिंकीचा पाठलाग पिंट्यानं केला असता, पिंट्याचा पाठलाग पिंकीनं केला असता. पण त्या दोघायला भेटायचं आहे तर ते परस्पर विरुद्ध दिशेने असे येतील. आणि ते किती वाजता भेटतील हे आपल्याला या प्रश्नामध्ये काढायचं आहे. ते किती वाजता भेटतील हे आपल्याला काढायचं आहे. तर मग पिंकी निघते 60च्या स्पीडनं मुंबईवरून, पिंट्या निघते 75च्या स्पीडनं. पिंट्याला घाई झाली पिंकीला भेटायची, तळा फिये सेना सही नाही जाती. पण ते आता ते किती वाजता भेटतील हे आपल्याला काढायचं आहे. निघाल किती वाजता होते ते 7:30 वाजता. आपल्याकडे सूत्र आहे डिस्टन्स इज इक्वल टू टाईम इंटू व्हेलॉसिटी. इथं 2 वेग दिलेले आहेत म्हणून आपण काय करूया, V1 + V2 करूया. जेव्हा परस्पर विरुद्ध दिशेने येतात तेव्हा आपण या वेगांची बेरीज करत असतो. मग आपल्याला डिस्टन्स किती दिलेला आहे, 540 किलोमीटर दिलेला आहे. टाईम आपल्याला काढायचा आहे. पहिला वेग किती आहे 60 किलोमीटर, दुसरा वेग किती आहे 75 किलोमीटर. ठीक आहे, हे एकक लक्षात घ्यायचे. कधी कधी डिस्टन्स जे दिलेलं असतं ते मीटरमध्ये दिलेलं असतं आणि अशा वेळेस मग आपल्याला काय करायचं, हे जे स्पीड दिलेली असते किलोमीटरवरली हे मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करावी लागत असते. परंतु आता इथं डिस्टन्स किलोमीटरमध्ये दिलं आहे आणि आपलं वेग पण आपल्याला किती km/h मध्ये दिलं आहे, म्हणून हे युनिट जे आहे, हे एकक जे आहे चेंज करायची गरज पडणार नाही आपल्याला. मग काय करू आपण, हे 540 बरोबर T इंटू हे किती होतात 60 आणि 75 135 होतात. हे 135 इकडे घेतले, 540 भागिले 135 बरोबर T किती होते 15 × 1 = 15, 15 × 9 = 135, 15 × 3 = 45 उरले किती 9, 15 × 6 = 90, 9 × 1 = 9, 9 × 36 म्हणजे किती आलं हे T बरोबर 4.
किती वेळ लागला द्यायला? 540 किलोमीटर अंतरचं डिस्टन्स कव्हर करायला 4 तास लागले. किती लागले? 4 तास लागले. मुंबई आणि गोवा या स्थानकावरून पिंकीले आणि पिंट्याले याले एकमेकाला भेटायला किती लागले? 4 तास त्यानं वेट केला ट्रेनमध्ये. आता ते भेटतील किती वाजता हे आपल्याला काढायचं आहे. हे आपलं फायनल उत्तर नाही आहे, हे फक्त 4 तास आहेत. त्याला टाईम लागला तेवढा. मग ते सकाळी किती वाजता निघले होते? 7:30 वाजता निघाले होते, आहे की नाही? तर मग या 7:30 मध्ये 4 तास तुम्ही मिळवा, आणखीन ॲड करा, म्हणजे ते किती वाजता भेटतील? 11:30. सकाळी 11:30 पिंकी आणि पिंट्याची भेट होईल. त्याचा इंतजार, गाडीतला सब्र जो आहे तो खतम होईल. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर असेल. तर पिंकूभाई आणि पिंटूभाई पिंकू आणि पिंटू, प्रश्न जर का तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या बरं पटकन, आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तोपर्यंत आपण दुसरा प्रश्न पाहू. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. लक्ष द्या पिंटू भाऊ, हा आहे दुसरा प्रश्न आपला. काय आहे? एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो, तरीही त्यास 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत 23,000 रुपये असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती? पिंटू भाऊ लक्ष द्या, या कपाटाच्या ठिकाणी आपण मोबाईल कन्सिडर करू. ठीक आहे. पिंकी काय करते? पिंटू भाऊला फोन लावते आणि पिंट्याला म्हणते, पिंट्या मला काही तुझ्याशिवाय करमून नाही राहिलं गळा, एक काम कर, मला फटकन तू मोबाईल घेऊन दे, म्हणजे आपण रोज बोलत जाऊ. पिंट्या म्हणते, अहो बहिणा माझ्याजवळ पैसे नाही आहेत ना. ते म्हणते, तू काय कर, तिकडे झक मार, मोबाईल हप्त्यावर घे, पण मला मोबाईल घेऊन दे. पिंट्या जाते दुकानात आणि मोबाईलच्या दुकानामध्ये मोबाईल दुकानदार त्याला मोबाईल दाखवते. छापील किंमत 23,000 रुपये असलेलं स्टिकर लावलेला मोबाईल दाखवते. हे 23,000 रुपये किती असतात? छापील किंमत म्हणजे ते 100% असतात. हे 23,000 रुपये पाहून पिंट्याचं डोकं भांबायते, म्हणते पिंके घरी चाल, हा एवढा महागाचा मोबाईल काही मी तुला घेऊन देत नाही. तर दुकानदार म्हणते, भाऊ थांब, घरी नको जाऊ, मी तुला या 23,000वर 25% सूट देतो. 25% सूट देतो म्हणजे मग आता सूट दिल्यावर पिंट्याला ह्या 100% मधून 25% जर का सूट दिली तर पैसे किती द्यावे लागतील? 25% जर या 100% म्हणून सूट दिली तर त्याला 75%च पैसे द्यावे लागतील. म्हणजे नेमके आता आपल्याला पैसे किती द्यावे लागतील? त्या पिंट्याला त्या मोबाईल घ्यायसाठी X रुपये द्यावे लागतील. आता याचा तिरपा गुणाकार करायचा. तिरपा गुणाकार करत असताना आपण पहिले याची काटाकुटी इथंच करून घ्यायची. जेवढं शॉर्टकट करायचा प्रयत्न केला तेवढा शॉर्टकट इथेच करून घ्यायचा. 25 त्रिक 75, 25 चूक 100. त्याच्यानंतर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 23,000 गुणिले 3 भागिले 4 बरोबर X. 4 1 4, 4 5 20, उरले खाली 30, 4 7 28, 2 20, पुन्हा 4 5 20, हा 0 वरती, हे सगळं कटून जाते. त्याच्यामध्ये 5,775 गुणिला 3, पुन्हा याचा गुणाकार करून घ्यायचा. 3 0 0, 5 त्रिक 15, हातचा आला 1, 7 त्रिक 21 आणि 1 22, हातचे आले 2, 5 त्रिक 15 आणि 2 17. म्हणजे हा मोबाईल गण्याले आता पिंट्याले किती रुपयामध्ये भेटेल? 17,250 मध्ये. म्हणजे 100% 23,000 रुपये आहेत, तर 75% जर अमाऊंट द्यावी लागली त्याला 25% सूट घेतल्यावर, तर म्हणजे गण्याले पिंट्याला मोबाईल किती द्यावा, पैसे किती द्यावे लागतील? 17,250 रुपये. 17,250 मध्ये पिंट्या बी खुश झाला, दुकानदार बी खुश झाला. पण दुकानदार खुश व्हायला पाहिजेत नव्हता, कारण याच्यामध्ये दोघांचा फायदा झाला. या 17,250वर दुकानदाराला 15% नफा झाला ना. मग 15% नफा झाला म्हणजे या मोबाईलची किंमत आणखी कमी असेल. जे खरेदी किंमत असेल ते या 17,200पेक्षा कमी असेल. तर मग हे 17,250 किती आहेत? 17,250 हे किती असतील? मग 100%पेक्षा जास्त असतील ना, कारण 15% जर नफा झाला, मग 15% या 100मध्ये ॲड करायचे म्हणजे हे होतात 115%. मग मोबाईलची खरेदी किंमत समजा आपण Y पकडू तर खरेदी किंमत किती असेल? मग हे 100% असेल. मग पुन्हा याचा तिरपा गुणाकार करायचा. 17,250 गुणिले 100 भागेला 115 बरोबर Y. म्हणजे हा Y म्हणजे आपल्याला भेटेल खरेदी किंमत या मोबाईलची. ठीक आहे. मग आता याचा पुन्हा आपण काटाकुटी करायची. 5 1 5, 5 2 10, 1 5 त्रिक 15 23, 5 त्रिक 15, 5 चूक 20, 2 5 5 25. हे काटाकुटी करणं हे जे काय आहे ते बेसिक लेक्चर आहे, ते बेसिक मॅथमॅटिक्स आहे, ज्या तुम्हाला आलं पाहिजेत. हे कटलं, हा उरला 0वर आहे. पुन्हा या 23 या 345ला भाग जातात. 23 1 23, 34मधून 23 गेले किती राहतात? 11 राहतात. 11 राहिले म्हणजे हे किती राहतात? 115. 23च्या पाळ्यामध्ये 115 आहेत का? 23 5 115 होतात. म्हणजे हे राहतासाठी हा 0 वर आहे, हा बी कटल्यावर 150. म्हणजे हे 150 गुणिले हे 100 म्हणजे सरळ सरळ 150 वर हे 2 0. म्हणजे या मोबाईलची खरेदी किंमत किती असेल? तर 15,000 रुपये. म्हणजे मोबाईलची खरेदी किंमत किती आली? 15,000 रुपये आली. हे मोबाईलची खरेदी किंमत 15,000, याच्यावर
15% नफा झाला दुकानदाराले, 15% दिल्यावर म्हणजे 17,250. आणि म्हणजे याच्यामध्ये पिंट्या बी खुश झाला, दुकानदार बी खुश झाला आणि पिंकी बी खुश झाली. कारण आता पिंट्या आणि पिंकी मोबाईलवर फोनवर गुलगुलू बोलतील आणि त्याचा अभ्यासाचा टाईम वाया गमावतील. तर लोक आपण एक काम करा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पुढचा प्रश्न आपण पाहू. ठीक आहे. चला पिंटू भाऊ, हा आहे तिसरा प्रश्न. खालील स्तंभालेखावरून वर्ष 1976 ते 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले आहे? आपल्याला काय कळायला सांगितलं या पॅराग्राफवरून? 1976 ते 1980 पर्यंत जे उत्पादन कमी झालं ते उत्पादन किती टक्क्यांनी कमी झालं हे कळायला सांगितलं आपल्याला. हे नाही सांगितलं की उत्पादन किती कमी झालं, किती टक्क्यांनी कमी झालं ते कळायचं आहे. तर इकडे पहा, या पॅराग्राफमध्ये एक्स ॲक्सिसवर वर्ष दिलेले आहेत, वाय ॲक्सिसवर उत्पादन दिलेलं आहे युनिटमध्ये. समजा 500, 1000, 1500, 3000पर्यंत. इकडे 1976 पासून 1980 पर्यंत वर्ष दिलेले आहे. अशा प्रश्नामध्ये तुलना केलेली असते. या तुलना केलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला सूत्र दिलेलं आहे की पर्सेंटने कमी आहे, त्याचं सूत्र आपण पाहू. पण या एक्स ॲक्सिसमध्ये काय म्हणणं आहे याचं? 1976 मध्ये जे उत्पादन होतं, 1976 मध्ये किती उत्पादन होतं? हे 3000 होतं. ते 1980 मध्ये किती आलं? 500वर आलं. तर हे 3000 ते 500वर येईपर्यंत याच्यामध्ये किती टक्क्यांनी घट झाली हे जेव्हा तुलना केलेली असते तेव्हा तुलनेचं आपल्याला सूत्र आहे आपल्याकडे, पर्सेंटनी कमी बरोबर फरक दिलेला असतो दोन वस्तूंमधला. या 1976 आणि 1980 याच्यामधला जो उत्पादनातला फरक आहे तो फरक आपल्याला असतो. त्याच्यानंतर ही तुलना कोणासंग केलेली आहे, कोणापेक्षा कमी आहे ते कोणापेक्षा आपण खाली लिहित असतो आणि टक्केवारी काढायची म्हणून गुणिला 100. तर फरक किती आहे आपल्याला? फरक कशातला काढायचा आहे? या 3000मधला आणि 500मधला, 1976 ते 1980तल्या उत्पादनातला बरोबर. म्हणजे 3000 वजा 500 भागिले कोणापेक्षा? तर 1976चं उत्पादन किती आहे? 3000पेक्षा. 3000 गुणिले 100. आता याचं कॅल्क्युलेशन करायचं. जेवढं इझिली आपल्याला हे मांडता आलं तेवढं इझिली हे सॉल्व करता येते. हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल. 3000 वजा 500 किती राहतात? 2500 भागिले 30. हा शून्य कॅन्सल. 3 1 3 3 8 24 उरला 1 3 त्रिक 9. आता इकडे काही उरत नाही आहे, तो शून्य जेव्हा घेतो आपण 10 घेतल्यावर तर किती येते? हे 83 पॉईंट. पुन्हा जर का हे तीनाने याला भाग दिला तर इथं काहीच राहत नाही, एकच उरतं. तर मग आपल्याला 0 घ्यावं लागतं. पुन्हा 10 होतात, मग पुन्हा इथं 3 येतात. म्हणजे हे 3 कंटिन्यू करत राहतं. म्हणजे हे किती येते? पर्सेंट 83%. किती टक्क्यांनी कमी झालं? मग हे 83%नी कमी झालं. किती आहे? आपलं ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल. समजलं का पिंकू भाऊ, पिंकू ताई? तर चला पुढच्या प्रश्नावर आपण जाऊ. पिंकू ताई लक्ष दे बरं, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे नोटबुकमध्ये लिहून घेत चला. पुन्हा तुम्हाला डबल हे मला फडतूस तोंड पायाचं काम पडलं नाही पाहिजे, तुमचा टाईम वाया गेला नाही पाहिजे. चला पटकन काढा स्क्रीनशॉट. पुढचा प्रश्न पाहू आपण. काढला? चला पहा पिंटू भाऊ, हा आहे चौथा प्रश्न. जर चौरसाची बाजू 25%ने वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? पिंटू एक काम करा, क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे, चौरसाचं क्षेत्रफळ काय असते? बाजूचा वर्ग असते. काय असते? बाजूचा वर्ग असते. आपण काय करू? बाजू किती पकडू? 100 पकडू. या 100चा वर्ग, 100च का बरं पकडायची? तर हे 100 कॅल्क्युलेशन करायला आपल्याला सोपी जातात म्हणून समजा कन्सिडर करायची की बाजू आहे 100. ही मूळ बाजू जी आहे ती 100 आहे. मग या 100चा वर्ग किती येईल? तो 10,000. आता काय करा, या बाजूमध्ये 25%ने वाढवली. 25% वाढवली म्हणजे 100 आणि 100मध्ये 25% जर वाढ केली किती होईल? म्हणजे हे झाले 125. 125चा वर्ग. 100मध्ये 25 वाढ केले ना, 25%ने वाढवली बाजू. मग या 125चा वर्ग किती येईल? 125चा वर्ग येईल आपला 15,625. हे जर तुम्हाला काढणं येत नसेल तर ते आपले बेसिक लेक्चर्स काय असतील ते तुम्हाला सांगा कमेंट बॉक्समध्ये, मी तुम्हाला बेसिक पण शिकवायचा प्रयत्न करीन. ठीक आहे. 15,625. आता काय करावं लागेल आपल्याला? हे बाजू 125%ने जर वाढवली होती तर किती? पहिले 10,000 होती. हे क्षेत्रफळ वाढलं किती? 10,000चं क्षेत्रफळ झालं 15,625. पण हे नेमकं किती टक्के वाढलं आपल्याला ते कळायचं आहे. मग अशा वेळेस आपल्याजवळ जे मागच्या प्रश्नात आपण सूत्र पाहिलं होतं तशाच पद्धतीचं सूत्र बी इकडे बी आहे. पर्सेंटनी वाढ तुलना दिलेली आहे ना. कशामध्ये तुलना दिलेली आहे? या 10,000मध्ये आणि 15,000मध्ये, या 15,625मध्ये. तर याच्यातला फरक आपल्याला काढावा लागेल. 15,625 वजा 10,000 हा फरक जो आहे आपल्याला इथं लिहावा लागेल. फरक आणि
छेदामध्ये कोणापेक्षा वाढले किंवा कोणापेक्षा कमी झाले हे आपण छेदामध्ये घेत असतो आणि गुणेला 100 असतात. तर आपल्याला फरक किती असेल गणित करा. 15,625 मधून जर का 10,000 गेले किती राहतात, इथं एवढं लिहत बसत नाही मी, किती होतात 10,000. 15,000तून 15,625 मधून 10,000 गेले किती राहतात दीडशाक 5,625 राहतात. आणि छेदामध्ये किती राहतात, कुणापेक्षा वाढ झाली याच्यामध्ये 10,000पेक्षा वाढ झाली ना, 10,000पेक्षा वाढ झाली म्हणून 10,000 खाली लिहायचे गुणेला 100. आता याचं कॅल्क्युलेशन करायचं. हे 2 शून्य कॅन्सल, उरलेले खाली फक्त किती 100च उरले. 100चा आणि याचा भागाकार आपल्याला माहीत आहे. तुम्हाला काय करायचं, सरळ खाली जर का फक्त 0 आणि 100च्या याच्यावर किती शून्य असले, जेवढे शून्य असले तेवढे दशांश चिन्ह इकडे देऊन द्यायचे. 2 शून्य आहेत ना, तर याच्यामध्ये 2 दशांश चिन्ह इकडे घेऊन घ्यायचे. म्हणजे काय तर 56.25%. किती टक्क्यानं वाढ झाली मग क्षेत्रफळामध्ये 56.25%. कोणता ऑप्शन क्रमांक सी. भाऊ तुम्हाला पिंटू भाऊ जर का समजत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आणि तुमच्या मित्रांपर्यंत पिंकूबाई तुझ्या पण मैत्रिणीपर्यंत आपलं लेक्चर शेअर करत चला. कारण अशाच पद्धतीनं जे नाही का आपण मी तुम्हाला जर समजते की नाही समजत हे याचा फीडबॅक थोडं कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला समजून राहिलं की नाही, कशा पद्धतीने हे चालू आहे, आणखीन काही इम्प्रूव्हमेंट करायची गरज वाटते का तुम्हाला, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला फीडबॅक देऊ शकता. आणि तुमच्या मित्रांपर्यंत जर चांगलं असेल तर मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. ठीक आहे पिंकूबाई, ओके. चला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पुढचा प्रश्न आपण पाहूया. पिंटू भाऊ लक्ष द्या. 5वा प्रश्न. सरळ व्याजाने 5,000 रुपयांची रक्कम 3 वर्षात 5,600 रुपये होते. जर व्याज दरात 3% वाढ केली तर याच मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होतील. पिंटू भाऊ हा प्रश्न जरा इंटरेस्टिंग आहे. काय आहे माहिती आहे का, पिंकी लावते पिंट्याला फोन, पिंट्याला म्हणते पिंट्या मला अर्जंट 5,000 रुपयाचं काम आहे. पिंट्या डोक्यालाच हात लावते, म्हणते बापा भैताळ बेलने तुला आताच तर मी 15,000चा मोबाईल घेऊन दिला, तुला आता कशाला पाहिजेत पैसे 5,000. पिंटी म्हणते ते काय मला सांगू नको, पैसे नसतील तर कोणाजवळून घे, झक मार तिकडे, काय करायचं असेल तर कर, पण मला 5,000 रुपये आणून दे. पिंटू भाऊ म्हणतात आपली प्रेस्टीज कमी नाही झाली पाहिजे पिंकीच्या समोर. पिंटू भाऊ काय करतात, पिंट्या जाते सावकाराजवळून 5,000 रुपये सरळ व्याजानं घेते आणि ते काही 3 वर्षात वापस देतच नाही. 3 वर्षात त्या 5,000चे 5,600 रुपये होतात. आणि 5,600 रुपये झाल्यावर सावकार म्हणते पैसे वापस दे. पिंट्या म्हणते माझं आता सध्या पैसे नाही आहेत. तर सावकार म्हणते बघा पिंट्या तुला आता जर का पैसे दिले नाही भाई तर तुले त्याच्यावर त्या व्याजदरामध्ये 3%चा व्याजदर मी वाढवून लावीन आणि त्याच्यानंतर तुले सगळे पैसे मला द्यावे लागतील. मग आपल्याला या प्रश्नामध्ये काय काढायचं आहे तर या 5,000 रुपयाचे 5,600 रुपये जी रास मुद्दल झाली त्याच्यावर सावकारानं पहिले किती व्याजदर लावला होता, तो व्याजदर काढल्याच्या नंतर त्या व्याजदरामध्ये हे 3% जो व्याजदर वाढवला जाईल त्या नवीन व्याजदरानुसार मग पिंट्याला या 5,000 रुपयाचे किती रुपये वापस द्यावे लागतील टोटल सगळे, ते आपल्याला या प्रश्नामध्ये काढायचं आहे. तर पिंकू लक्ष द्या. काय होतं, 5,000 रुपये घेतले 3 वर्षात किती झाले 5,600 झाले. मग 5,600 झाले तर आपल्याला माहीत आहे याच्यातून हे 600 जे आहे ते वरचं व्याज आहे. 5,600 मधून 5,000 गेले तर किती राहतात 600 रुपये राहतात ना. म्हणजे 600 शिल्लकचं जे चालले ते आपलं व्याज चाललं. किती चाललं, व्याज चाललं. म्हणजे हा चालला इंटरेस्ट. आणि आपल्याजवळ सूत्र कोणतं आहे, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू PNR भागिले 100 आहे की नाही. याच्यामध्ये पी काय असते, पी म्हणजे प्रिन्सिपल व्हॅल्यू, एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स असतात, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट असते. मग आपल्याजवळ सिंपल इंटरेस्ट किती आहे, इंटरेस्ट आहे 600 बरोबर. पी प्रिन्सिपल व्हॅल्यू किती आहे 5,000 रुपये. एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स किती वर्षासाठी 3 वर्ष. आर आपल्याला काढायचा आहे रेट ऑफ इंटरेस्ट व्याजदर आपल्याला काढायचा आहे भागिले 100 आहे की नाही. मग काय करा, हे 2 शून्य कॅन्सल, 50 त्रिक 150, हे 150 गुणिले आर इकडे गुणाकारामध्ये आहे 150, तिकडे घेतले तर किती होतील भागाकारामध्ये येतील. म्हणजे काय 600 भागिले 150 बरोबर किती येते आर. हा शून्य कॅन्सल, 15 1 15, 15 चूक 60. म्हणजे आपल्याला आर रेट ऑफ इंटरेस्ट पहिल्या 3 वर्षासाठी किती भेटला होता तो, म्हणजे 4% त्यानं रेट लावला होता सावकारानं पहिले, पण त्यानं पैसे वापस दिले नाही म्हणून 3% याच्यामध्ये वाढ केली. या 4मध्ये आता आपण जर का 3%ची वाढ केली तर म्हणजे हा नवीन रेट ऑफ इंटरेस्ट किती होईल तर 7%. म्हणजे आता पिंट्याला पैसे वापस किती टक्क्याने द्यावे लागतील, 4 अधिक 3 7% वापस द्यावं लागतील. पुन्हा हेच सूत्र काही मी अटी वापस लिहत नाही, डबल तेच. मग आपल्याला आता टोटल सिंपल इंटरेस्ट किती द्यावं लागेल याले याच्यावर पी म्हणजे काय प्रिन्सिपल व्हॅल्यू
ह्या PNRमध्येच टाकतो. पुन्हा सूत्र काही मी लिहित नाही. लवकर कव्हर झालं पाहिजे पहिलेच. मग तुम्ही म्हणता एवढा कुठे टाईम असते का पेपरमध्ये प्रश्न सॉल्व्ह करायला, पण हे समजून सांगण्यासाठी ह्या एवढ्या गोष्टी ह्या एवढा कुटाणा लिहावा लागते. पेपरमध्ये एवढ्या गोष्टी लिहित बसायला टाईम नसते. हे सगळं व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे आपल्याला. घर एवढा टाईम करत बसताना तर पेपर अर्धा घंटा तुम्हाला एमॅथच सॉल्व्ह करायला लागेल. एवढा टाईम नसते. हे फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी थोडं आरामानं सांगत आहे. नाहीतर हे घर पायताक्षणी आपल्याला सोडता आलं पाहिजेत. डायरेक्ट या स्टेपपर्यंत आपण इथपर्यंत आलो पाहिजेत. चाल, सिम्पल इंटरेस्ट काय आहे? PNR भागिले 100. पी काय आपल्याजवळ 5,000 रुपये. एन किती वर्षासाठी होतं? हे 3 वर्षासाठी. नवीन इंटरेस्ट किती लागला आपल्याला? 7% नवीन इंटरेस्ट भागिले 100 आहे की नाही. हे 2 शून्य कॅन्सल. 7 21. 50 गुणिले 21 किती होतात? हा 0 जसा 5 1 5 5 2 10 1050. म्हणजे इंटरेस्ट किती आला? तर 7% इंटरेस्ट किती द्यावं लागेल? 1050 रुपये. पण आपल्याला हे 1050 आपलं उत्तर नाही. त्याला टोटल रास द्यावी लागेल ना. मुद्दल अमाऊंट आणि हे व्याजाची अमाऊंट हे टोटल मिळून. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला किती ॲड करावे लागतील? 5,000 रुपये. किती? 0,506. म्हणजे टोटल 6,050 रुपये 7%च्या व्याज दरानं आपल्याला पिंटू भाऊला द्यावं लागतील. आपल्याला काय द्यावं लागतील? पिंट्याने घेतले ना पिंकीसाठी सावकाराजवळून पैसे, तर पिंट्या देईन 6,050 रुपये 3 वर्षाच्या बाद. पिंटू भाऊ ठोका लाईक आणि असेच घेत जा. आणि स्क्रीनशॉट काढून घ्या. चला पटकन काढा स्क्रीनशॉट. लिहून घ्या तुमच्या लेटर बुकमध्ये. डबल माझ्या तोंड पाहायची गरज नाही पडली पाहिजे तुम्हाला. चला पुढचा प्रश्न, 6वा प्रश्न. 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात. तर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? काळ काम वेग शिकत असताना तुम्ही पाहिलं असेल की आपल्याकडे सूत्र असतं. ते काय असतं? A × B भागेला A + B. अशाच याच्यात आपण काय करत असतो? ते उत्तरं काढत असतो. इथं काय A आणि Bचं जे काही A आणि Bच्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? स्त्रिया दिलेल्या आहेत आणि मुले दिलेले आहेत, आहे की नाही. तर मग आपण Aच्या ठिकाणी स्त्रिया आणि Bच्या ठिकाणी मुले पकडूया आणि ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तर किती स्त्रिया दिलेल्या आहेत आपल्याला? पेन चालू नाही राहिला का आपला? छाई आणा लागेल आपल्याला उद्या. स्त्रिया दिलेल्या आहेत. 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. किती दिवस लागतात एक काम पूर्ण करायला? 7 दिवस लागतात 10 स्त्रियांना. ठीक आहे. तेच काम 10 मुले 14 दिवसात करतात. तर मुले तेच काम आहे, पण मुले किती आहेत? 10 मुलं आहेत आणि त्याला दिवस किती लागतात? दिवस लागतात 14. आपल्याला काढायचं काय सांगितलं? 5 स्त्रिया आणि 10 मुले ते एकच काम. 5 स्त्रिया आणि 10 मुले किती दिवसात पूर्ण करतील? तर अटी बघा, इकडे काय आहेत? 10 स्त्रिया आहेत. स्त्रिया कमी झाल्या, 5 स्त्रिया घ्यायला सांगितलं त्यांना. मुले कॉन्स्टंट आहेत, मुले 10 आहेत तर 10च मुले घ्यायला सांगितले. पण आपण काय करू? या स्त्रिया कमी करू. 10 स्त्रिया जर का 10 स्त्रियाच्या 5 स्त्रिया जर केल्या समजा आपण ना, या 10 स्त्रियामधून 5 स्त्रिया घेतल्या म्हणजे काय? स्त्रिया डायरेक्ट अर्ध्यानं कमी झाल्या ना. स्त्रियाची इफिशियन्सी हे कमी झाल्या म्हणजे त्यांची इफिशियन्सी काय होईल? कमी होईल कामाची. त्याच्यानंतर काय? त्याचे कामाचे दिवस डायरेक्ट वाढतील. स्त्रिया अर्ध्यानं कमी झाल्या म्हणजे दिवस किती? डायरेक्ट डबलनं वाढतील. 10 स्त्रियांले 7 दिवस लागत होते तर 5 स्त्रियांले या 7च्या डबल दिवस लागतील. म्हणजे किती दिवस लागतील? 14 दिवस लागतील. 5 स्त्रियांना 14 दिवस आणि 10 मुलांना 14 दिवस. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला काय करा? या सूत्रानुसार काय करावं लागेल? स्त्रियांचा आणि यांचा गुणाकार करावा लागेल. किती? 14 गुणिले 14 भागिले 10 14 + 14 14 + 14. आपण काय करत असतो? वरती काय करतो? जे दिवस लागले त्याचा गुणाकार करायचा आणि खाली किती कोण काम करते त्यांची बेरीज करत असतो. काय करायचं मग याच्यामध्ये? हे 14 गुणिले 14 जशी ठेवायचे. खालून 14 आणि 14 28 करायचं. मग याचा काटाकुटी करायची. 14 × 1 = 14 14 × 2 = 28 बे 1 बे बे 7 14. म्हणजे किती दिवस लागतील या 5 स्त्रिया आणि 5 स्त्रिया आणि 10 मुलांना 7 दिवस लागतील. 7 दिवस. ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर असेल. ह्या ज्या गोष्टी घेतल्या ह्या तुम्हाला बेसिक गोष्टी आहेत. ह्या बेसिक गोष्टी जर का तुम्हाला शिकायच्या असतील कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा की आपण बेसिक लेक्चर पण घ्या. त्या गोष्टी बेसिकच्या आहेत, त्या बेसिकच्या लेक्चरमध्ये शिकवल्या जातील. इथं जर का शिकवत बसलो तर हा आणखी व्हिडिओ लांबणीवर जाईल आणि हा व्हिडिओ खूपच मोठा होईल. तुम्हाला जर का बेसिक आणखी शिकायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण बेसिकचे सुद्धा लेक्चर या चॅनलवर चालू करूयात. ठीक आहे. ओके. चला स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पुढचा
प्रश्न आपण पाहू. चला पुढचा प्रश्न पहा. 7वा प्रश्न आहे आपला. एका संख्येची 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10ने जास्त असल्यास ती संख्या कोणती? पिंटू भाऊ, हा प्रश्न एकदम सोपा आहे. फक्त आपल्याला या प्रश्नातली नाही का वर्डिंग समजली पाहिजे आणि त्या वर्डिंगप्रमाणे याची मांडणी आपल्याला करता आली तर याचं कॅल्क्युलेशन करायला आपल्याला काहीच जास्त अवघड जात नाही. तुम्हाला हे लेक्चर समजत आहे ना? लेक्चर जर का समजत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा बरं की लेक्चर फास्ट होऊ राहिलं, कसं होऊ राहिलं, की तुम्हाला समजून राहिलं की नाही समजून राहिलं. काही सुधारणा असल्या तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, म्हणजे मी आणखी सुधारणा करायचा प्रयत्न करेल. ठीक आहे ना? पहा पिंटू भाऊ, प्रश्नामध्ये लक्ष द्या. एका संख्येची 4 पंचमांश. 4 पंचमांश म्हणजे काय? 4/5. हे तुम्हाला समजते ना? 4 पंचमांश 5 सप्तमांश. समजा 5/7 असलं तर याला आपण काय म्हणतो? 5 सप्तमांश म्हणतो. 6/5 असलं तर 6 पंचमांश म्हणतो, आहे की नाही? त्याच्या पद्धतीनं आपल्याला हे 4 पंचमांश. 4 पंचमांश म्हणजे 4/5. याची वर्डिंग, याची मांडणी आपल्याला या शब्दानुसार करता आली म्हणजे हा प्रश्न एकदम इझी जाते आपल्याला सॉल्व करायला. एका संख्येची, एक संख्या म्हणजे कोणती? आपण एक्स पकडू. एक्स संख्या आहे ना? एक्स, त्या संख्येची, ची म्हटलं म्हणजे याचा गुणाकार येते. हा एक्स हा गुणाकार सारखाच दिसते. एक्स गुणाकारात 4 पंचमांश. 4 पंचमांश म्हणजे 4/5. ही त्या संख्येच्या, ही म्हणजे काय तर हे बरोबर येईल. ही त्या संख्येच्या, कोण्या संख्येच्या? तर एक्सच्याच. एक्स त्या संख्येच्या 60% पेक्षा. संख्येच्या आलं तर याचा गुणाकार द्यायचं. तर किती टक्केपेक्षा? 60% पेक्षा. 60% म्हणजे आपण कसे मांडतो हे? 60/100. पेक्षा कितीने जास्त आहे? 10ने जास्त आहे. पेक्षा आलं म्हणजे याचा अधिकचं चिन्ह येईल. त्याच्यापेक्षा जास्त आहे ना? अधिक 10ने झाली. हे मांडणी करता आली म्हणजे हा प्रश्न इझिली तुम्हाला सॉल्व करता येते. कसं येते हे बघा. हा झिरो कॅन्सल. 2×5 = 10, 2×3 = 6, आहे की नाही? उरले किती मग? काय जातात? हे 4×1 = 4. 4 × x बरोबर किती येतात? हे 4x/5 बरोबर 3x/5. 3 × x/5 अधिक 10, आहे की नाही? मग आता हे एक्स आणि एक्स हे दोन्ही इक्वल साईडचे आहेत. हे जर का एक्स आपण इकडल्या साईडनं घेतलं असतं, हा छेदही यायचा समान आहे, तर छेद समान असल्यावर मग आपल्याला यायचं काय झालं असतं? या 4x आणि 3x वजाबाकी होईल. हा एक्स इकडे अधिकमध्ये आहे ना, इकडे वजाबाकी आहे. मी काय घेत नाही, जास्त मांडणी करत बसत नाही, आहे की नाही? हा 4x आणि 3x, याच्यातून 4x मधून 3x गेले तर किती राहते? फक्त एक्सच राहील, आहे ना? हा छेद समान आहे म्हणून आपल्याला हे जास्त काही क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही. x/5 राहील, आहे ना? x/5 बरोबर 10, आहे की नाही? आणि हा 5 इकडून या 10 गुणाकारामध्ये गेला. x बरोबर 10 × 5 बरोबर किती येते? 50. म्हणजे आपल्याला एक्सची किंमत किती भेटली? ती संख्या कोणती भेटली? 50. कोणती संख्या आहे ती? 50. आपला ऑप्शन क्रमांक सी. आहे का काही हार्ड? फक्त हे त्या वर्डिंगनुसार, या शब्दानुसार याची मांडणी आपल्याला करता जर का आली व्यवस्थित, हे मांडणी जर का बरोबर झाली, हे सॉल्व करायला कोणतं काही हे लागतात का काही मंत्र? नाही ना? चला स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचा प्रश्न पाहू आपण लगेच. या पिंटू भाऊ 8व्या प्रश्नावर या. आज थोडा आपल्याला अक्षर आता तुम्हाला ब्लर दिसतील कारण आपल्या पेनातली थोडा शाई खतम झाली आहे, तर तेवढं ॲडजस्टमेंट करा. मी जे बोलतो तेवढं त्याच्यावर लक्ष द्या. जर काही गोष्ट समजली नाही तर माझ्या बोलण्यावरून त्याच्यावरून कमसे कम तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे? तेवढ्यासाठी क्षमस्व भाऊ दोस्त हो. 8वा प्रश्न आहे. मिश्र धातू ए आणि बी मध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण अनुक्रमे 4:3 आणि 9:5 आहे. हे दोन्ही मिश्र धातू समान प्रमाणात मिसळून सी मिश्र धातू तयार केल्यास सी मिश्र धातूमधील तांबे आणि जस्त यांचे प्रमाण किती होईल? पिंटू भाऊ, हा प्रश्न आहे एकदम शांततेत बारकाईनं वाचायचा आणि बारकाईनं लक्षात द्यायचा, ठीक आहे? काय आहे आपल्याकडे? मिश्र धातू आहे. मिश्र धातू कोणकोणता आहे? ए आहे आणि बी आहे. या मिश्र धातूमध्ये कोणकोणते वेगळे मिश्र धातू मिळवलेले आहेत? तर आहेत तांबे मिळवलेला आहे आणि त्याच्यानंतर जस्त आहे. या दोन धातूचे काही प्रमाणामध्ये त्यांना त्या धातूमध्ये मिसळलेलं आहे. किती प्रमाण असेल या दोघांचं? एकूण प्रमाण पण असेल, आहे की नाही? ए धातूमध्ये मिसळल्याचं त्याचं प्रमाण किती आहे? 4:3 आहे. 4:3 म्हणजे तांबे आणि जस्त याचं अनुक्रमे आहे. या शब्दावर ध्यान ठेवायचं. अनुक्रमे म्हटलं तर तांबे आणि जस्त, तर हे 4 जे होईल ते तांबेचं होईल, 3 जे होईल ते जस्तचं प्रमाण होईल. म्हणून तांबे ए धातूमध्ये किती आहे? 4 आहे. 4 आणि जस्त किती आहे? 3 आहे. आणि 4 अधिक 3 हे टोटल किती प्रमाण आहे मग आपल्या याचं? ए धातूमध्ये टोटल 7.
प्रश्न पेपर पेन चालून नाही राहिला यार आपला, जाऊ दे मी लाल पेननं लिहितो, ठीक आहे, सॉरी त्याच्यासाठी लवकर. आणि बी धातूमध्ये काय आहे, किती प्रमाण आहे, 9:5 आहे. तांब्याचं प्रमाण किती आहे, 9 आहे आणि जस्त जे आहे 5 आहे. टोटल किती होते मग, हे एकूण किती प्रमाण होते, 9×5 14 प्रमाण होते. आता आपल्याला काय करायचं आहे, नवीन सी धातू तयार करायचा आहे. सी धातू तयार करत असताना तो सी धातू करत असताना मिश्र धातू तयार करायसाठी तो समान प्रमाणामध्ये तांबे आणि जस्त समान प्रमाणामध्ये मिसळायचा आहे. समान प्रमाणामध्ये मिसळायचं आहे म्हणजे मग कसं करावं लागतं, एक तर हे 7 करावं लागेल, तांबे आणि जस्तचं प्रमाण 7 करावं लागेल किंवा मग 14 करावं लागेल. सोपं कोणतं पडते आपल्याला, समजा आपण ही 14 जर करायचे असले तर याले किती गुणाकार 2 जर केले म्हणजे 7 दोन्ही किती होतात 14. हे सोपं इझिली होते. मग याले एकट्या याले जर का 2 गुणलं तर आपल्याला या तांबेले आणि जस्त, कारण हेच आपण मिसळून राहिलो ना, एकूण टोटल कशाला मिसळून राहिलो, तांबे आणि जस्तले, तर मग याले पण 2 गुणाकारात 2 द्यायचे, इकडे 4 गुणाकारात 2 द्यायचे. मग टोटल किती झाले, हे 4 दुने 8 आणि 3 दुने 6. म्हणजे काय कोणत्या प्रमाणामध्ये मिसळलं गेलं हे, तर ए धातू हा 8 तांबे प्रमाणाचं आणि जस्त 3 दुने 6 होतात, 3 दुने 6 होतात. म्हणजे काय केलं, जस्तचं प्रमाण 6 घेतलं, तांब्याचं प्रमाण 8 केलं आणि टोटल 14. म्हणजे इकडे बी 14 झालं आणि खाली ह्या बीचं बी प्रमाण 14 झालं की झाले की नाही, सेम म्हणजे हे समान प्रमाणामध्ये. ठीक आहे. आता आपल्याला काढायला काय सांगितलं, आपल्याला तांबे आणि जस्त याचा रेशो काढायला सांगितला सी धातू तयार करायसाठी. तर मग तांबे किती प्रमाणामध्ये होईल, आपल्याला तांबे आणि जस्त या सीमध्ये इकडे लिहितो मी, तांबे छेद जस्त बरोबर आपल्याला किती प्रमाणामध्ये, तर तांब किती मिसळलं आपण ना, 9 आणि 8 17. ए आणि बीचं दोन्ही बी एक प्रमाण एकट्ठा मिसळायचं आहे. तांबे किती मिसळलं आपण ना, 8 आणि 9, 9 8 17 छेद जस्त किती प्रमाणात मिसळलं, 6 आणि 5, 6 आणि 5 11. म्हणजे आपलं कोणतं प्रमाण येईल, 17-11. हे आपलं फायनल उत्तर येईल. कुठे आहे, 17-11, ऑप्शन नंबर बी. हे आपल्याला बरोबर दिसून नाही राहिलं. तुम्हाला जर का स्क्रीनशॉट काढता येत असेल तर काढा, पण मी क्षमस्व आहे. आपण नवीन लेक्चरमध्ये आपलं शाई संपली, ते शाई घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेल. तेवढं ॲडजस्टमेंट करा, माझ्या वर्डिंगवर माझ्या शब्दांवर ध्यान द्या आणि हे थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. चला आपण पुढच्या प्रश्नावर बोलूया. पिंटू भाऊ पुढच्या प्रश्नावर आहे, प्रश्न क्रमांक 9. हा प्रश्न तुम्हाला दिसणार नाही पण मी वाचतो, तुम्ही शब्दांकडे लक्ष द्या भाऊ, तेवढं ॲडजस्ट करा. 2 क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 112 आहे, तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती. अशा प्रकारचा प्रश्न जो असला ना तो बारकाईनं वाचायचा. आपल्याला काय विचारलं आहे, 2 क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 112 आहे. हा 2 पद्धतीनं सोडवता येते. एक तर आपण डायरेक्ट ऑप्शनच्या थ्रू जाऊ शकतो किंवा मग जे आपलं ट्रेडिशनल पद्धत आहे त्याच्या पद्धतीनं त्याच्यावर बी जाऊ शकतो. आपण पहिल्या ऑप्शननं जाऊ. काय सांगितलं आपल्याला, विषम संख्यांच्या वर्गातील फरक सांगितलेला आहे. तर मग काय करायचं, विषम संख्येचा जो वर्ग असतो तो विषमच असतो आणि समसंख्येचा वर्ग तो समच असतो. ऑप्शन पाहायचं, हा शेवटी 4 आहे, शेवटी 9 0 आहे, तर हे काय असतील, हे समसंख्येचेच वर्ग असतील, तर हे ऑप्शन आपले जागीच कट होतात, कारण हे समसंख्येचे वर्ग आहेत. आपल्याला काय काढायचं, विषम संख्येच्या वर्गाचे काढायचे आहे. म्हणजे हे आणि हा 5 आणि हे 9 हे शेवटी एकक स्थानी विषम संख्या आहेत, म्हणून याचे पण वर्गमूळ जे असतील ते काय असतील, विषम संख्याच असतील. मग आपलं उत्तर या ए आणि बी या 2 पैकीच कोणतं तरी असेल. आपण काय करू, मग बी कन्सिडर करून पाहू. बी कुठला आहे, वर्गातील फरक 112 आहे ना. समजा मग हा 729 कितीचा वर्ग आहे, 729 आपला आहे 27चा वर्ग आहे, 27चा वर्ग आहे. त्याच्यातील आपल्याला लहान संख्येचा वर्ग काढला. समजा आपण हे 27 लहान संख्या पकडली, तर 27च्या पुढची विषम संख्या कोणती येईल आपली, 28 29 29 येईल की नाही. मग 29चा वर्ग किती होतो आपला, 29चा वर्ग होतो 27चा वर्ग आहे आपला 729. 29चा वर्ग आपला किती आहे, 841. मग या 841 मधून हे 729 वजा करा. आपण काय करू, हे वरती लिहू, 29चा वर्ग बरोबर 841. याच्यातून वजाबाकी करायची, किती येते आपलं तेवढं उत्तर क्रॉस व्हेरिफाय करून पाहायचं. 112 येते का. 11तून 9 गेले किती राहतात, 2 राहतात. 3तून 2 गेला 1 राहते. 8तून 7 गेला 112. आपलं उत्तर व्हेरीफाय झालं. ठीक आहे, 112 अशा पद्धतीनं. आणि हेच जर का तुम्ही 625 समजा लहान संख्या कन्सिडर केली असती, तर 625च्या पुढचं आपण संख्या काय घेतलं म्हणजे 625 जर का संख्या कन्सिडर केली असती, 625 कितीचा वर्ग आहे, हा
25चा वर्ग आहे. 25च्या पुढची संख्या कोणती आहे? ते मोठी 26, 27 विषम संख्या आहे ते. म्हणजे काय आपल्याला हे 625 कशातून वजा करावं लागतील? 729 मधून वजा करावं लागतील. याच्यातून किती वजाबाकी जर केली? 9तून 5 गेले किती राहतात? 4 राहिले. 2तून 2 गेले 0, 7तून 1 गेला 6तून 6 गेले किती राहिले? 1 राहिला. 104 येते. आपलं हे व्हेरीफाय होते का? नाही होत. आपल्याला 112 फरक पाहिजेत. अटी 112 हा कितीनं आला? 27, 29 आणि 27. 29 आणि 27 मधील लाईनी संख्या कोणती आहे? 27 आहे. म्हणून आपलं उत्तर येते 112. ऑप्शन क्रमांक बी 729. हे झालं आपण ऑप्शनच्या थ्रू गेलं. तसंच आपण काय करू? आपल्या ट्रेडिशनल मेथडनं पण जाऊ शकतो आपण. ट्रेडिशनल मेथड म्हणजे कशी? त्याच्यामध्ये जर का संख्या तुम्ही व्यवस्थित तुम्हाला मांडणी करता आली तर तुम्ही ते सुद्धा एकदम फास्ट पद्धतीनं सोडवू शकता. काय सांगितलं आपल्याला? 2 क्रमांकात विषम संख्या सांगितल्या होत्या. 2 क्रमांकात विषम संख्या म्हणजे किती? समजा हे 3 जर का विषम संख्या असली, 3 समजा एक विषम संख्या आहे तर त्याच्या पुढची विषम संख्या किती न असते? 3, 4, 5. म्हणजे काय? समजा हे x आहे, x अधिक हे 5 किती आहे? मग x अधिक 2. कारण या 3 मध्ये 2 मिसळले तर 5 येतात ना. म्हणजे आपली क्रमागत विषम संख्या आहे. पहिली x असते, दुसरी x अधिक 2 असते, आहे की नाही? मग आपल्याला मांडणी करता आली पाहिजे. त्याच्या 2 क्रमागत विषम संख्येच्या वर्गातील फरक म्हणजे काय? पहिली संख्या x चा वर्ग वजा x अधिक 2चा वर्ग बरोबर 112. आता या 2 क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक आपल्याला काढायला सांगितला होता. हा एक्स स्क्वेअर जसाचा तसा ठेवायचा वजा एक्स अधिक 2 याचा वर्ग. आपल्याला ते सूत्र माहितीच आहे आपल्याला. एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस ए बी ते सूत्र आहे. ते सॉरी मला बोलता नाही राहिलं, मी तुम्हाला लिहून दाखवतो. याच्यामध्ये एक्स सूत्रानुसार एक्सचा वर्ग ट्वाईस ए बी बरोबर म्हणजे किती येतं आपल्याला? हा ए आणि हा बी ट्वाईस ए बी. तर इथं 2 आणि 2 म्हणजे किती येतात? हे आपले 2 गुणिले 2 हे 4x येईल. त्याच्यानंतर 2चा वर्ग बीचा स्क्वेअर येईल असं आहे ते. म्हणजे 2चा वर्ग इथे येईल 4 बरोबर किती येतात? 112. 112. आता काय करा? हा एक्स स्क्वेअर कॅन्सल, वजाबाकीचं चिन्ह आहे की नाही? हा 4 इकडे प्लसमध्ये आहे, इकडे मायनसमध्ये गेला तर 112मधून 4 गेले 4x बरोबर 112तून 4 गेले किती राहतात? 108 राहतात. हा 4 इकडे या 4ने या 108ले भाग द्यायचा. 4 1 4, 4 2 8 उरले किती? 2, 4 7 28. x बरोबर 27 बरोबर आपलं आलं उत्तर 27. 27 किती आलं? हे 27चा आपल्याला वर्ग करायचा आहे. x बरोबर 27 करावं लागेल, x चा वर्ग करावा लागेल. 27चा एक्स स्क्वेअर, 27चा वर्ग किती आहे? 729. हे आहे हे x+2 ही मोठी संख्या, हा x छोटी संख्या. x बरोबर 27, 27चा वर्ग 729. ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. तुम्ही इथपर्यंत जर का चॅनलवर या व्हिडिओवर टिकून आहात म्हणजे तुम्ही खरंच अभ्यासू विद्यार्थी आहात आणि तुम्ही खरंच पांडेबा होणार आहात. पांडेबा तलाठी होणार आहात तुम्ही. चला या गोष्टीवर व्हिडिओला लाईक करा आणि याचा स्क्रीनशॉट जमत असेल दिसत असेल तर काढा, नाहीतर मग लिहून घेण्याचा प्रयत्न करा तुमच्या पद्धतीने. आपण पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे आता 10वा शेवटचा प्रश्न आपण पाहूयात. ठीक आहे, पहा पिंटू भाऊ, आपला शेवटचा प्रश्न आहे 10वा प्रश्न. खालील किंमत काढा. 0.11 स्क्वेअर मायनस 0.01 स्क्वेअर अपॉन 1.2 याची किंमत आपल्याला काढायची आहे. हे थोडा आता पॉईंट आणि दशांश चिन्हामधले गणित आहेत, हे कदाचित किचकट जाऊ शकतात. तर हे मी तुम्हाला एखाद्या बेसिक लेक्चरमध्ये शिकवेल, त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करा की बेसिक घ्या म्हणून याचं. आता आपण हे सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. बघा काय आहे, हे जो प्रश्न आहे आपला याच्यासाठी आपल्याला एक सूत्र आहे, ते सूत्र ध्यानात ठेवायचं. कुठलं आहे? या पेन बी चालत नाही यार, आपला लायलाही चालत नाही, निळाही चालून नाही राहिला. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर काय आहे? ए मायनस बी इन ब्रॅकेट कंसात पुन्हा ए प्लस बी, आहे की नाही? या सूत्रानुसार आता इकडे पहा, ए म्हणजे काय आहे इथं? ए म्हणजे ही संख्या आहे आणि बी म्हणजे ही संख्या आहे. अडी स्क्वेअर आहे ना, वर्ग केलेला आहे. या संख्येचा वर्ग या संख्येचा वर्ग म्हणजे एचा वर्ग बीचा वर्ग, एचा वर्ग बीचा वर्ग. ही सूत्रानुसार ए मायनस बी ए प्लस बी. तर आता आपण या सूत्रानुसार काय करू? याले सॉल्व करू. काय होणार आहे? हे 0.11 वजा 0.01 गुणिला 0.11 अधिक 0.01 छेदामध्ये 1.2. आता हे सॉल्व करायचं काय आहे आपल्याला? हे याची वजाबाकी करायची. सिंपल हे शॉर्ट करून मी तुम्हाला सरळ दाखवतो. काय करायचं माहीत आहे का? याच्यातून हे जर का वजाबाकी आपण केली 0.01
किती उरतात, एकाशी शून्य, एकातून शून्य गेला एक, दशांश चिन्ह असंच्या असं, आणि हा 0 इथं किती उरले, हे 0.10, 0.10 आहे की नाही. आणि या आपल्याला माहीतच आहे, या शून्याच्या पुढे जी दशांश चिन्हाच्या नंतर जी संख्या असते त्याच्यावर जर का किती 0 लावले आपण, या समजा हे दशांश चिन्ह आहे, या 2वर आपण किती जरी 0 लावले ना तरीही याची संख्या जी आहे ती 0.2च असते, एवढीच त्याची व्हॅल्यू असते, एवढीच त्याचं मूल्य असते. म्हणून आपण हे 0.1 जरी घेतलं तरी चालेल. गुणेला याचं किती होईल आपल्याला, याच्यामध्ये समजा आहे 0.01 आपण इथं जर घेतले तर 1 आणि 1 2, हे 0.1 भागीला 1/2. ठीक आहे. हा 0 आपण इथं कट केला तरी याची काही व्हॅल्यू राहत नाही. ठीक आहे. आता याचा गुणाकार करायचा, 12 1 12 आणि सरळ सरळ गुणाकार करायचा, 12 1 12 आणि 3 दशांश चिन्ह आहे, 1 2 हा 1, अशी 3 संख्या मिळून 3 दशांश चिन्ह इकडे वापस देऊन द्यायचे. म्हणजे काय, 0.12 1 12 आहे ना, 0.1/2. आता याचा भागाकार करत असताना काय करायचं, बरोबर या दशांश चिन्हाखाली हे दशांश चिन्ह मांडायचं, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह मांडायचं. आता हा भागाकार करत असताना आपण काय करायचं, हे दशांश चिन्ह नाही का इकडे शिफ्ट करायचं, डायरेक्ट शिफ्ट करून टाकायचं. 3, आता हे इकडे किती संख्या आहेत, 1 2 3 आहेत ना, तर 3 संख्या इकडे शिफ्ट केलं तर हेच दशांश चिन्ह सुद्धा इकडे 3 संख्या शिफ्ट करायचं. ही एक संख्या, हे दुसरी, हे तिसरी, झालं हे शिफ्ट. मग राहते काय टिसाक, फक्त राहते 12/1200 राहते, आहे की नाही. आणि 12 1 12, 12 1 12 म्हणजे किती जातात, हे 1/100. 1/100 म्हणजे किती, 1/100 म्हणजे तुम्हाला माहीत आहे 100 खाली 2 शून्य आहेत, तर या एकाच्या अगोदर 2 दशांश चिन्ह येऊन जातील आपल्याला. म्हणजे आपलं उत्तर काय येईल, 0.01. हे जर का दशांश चिन्हाची तुम्हाला समजत नसेल तर आपण एखाद्या बेसिक लेक्चरमध्ये हे घेऊया. आणि हे आपलं 0.01 फायनल उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक ए. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचं हे लेक्चर कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर का खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, व्हिडिओला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला हे विसरू नका जर खरंच चांगलं वाटत असेल तर. आता हे झाली 2025 गट क ची 2025चे प्रिलिम्सचे गणिताचे प्रश्न होते हे 10. आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये काय करू माहिती आहे का, 2024चं जे गट क चा पेपर झाला होता त्या 2024चे प्रश्न आपण गणिताचे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते घेईल. त्याच्यासाठी व्हिडिओला तुम्ही बेल आयकनची घंटी दाबून ठेवा, म्हणजे तो व्हिडिओ जर का अपलोड झाला तर तुम्हाला त्याची बेल आयकन त्याची नोटिफिकेशन येईल. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा बरं. पिंकू भाई आवडला का व्हिडिओ? चला ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.